नमस्कार, मी राहुल. आपण पाहतात लेट्सअप मराठीचे लाईव्ह बुलेटिन. चला तर मग दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेऊया. पहिली बातमी आहे ती म्हणजे पावसासंदर्भात. पुढील 2 ते 3 आठवडे राज्यात चांगलाच पाऊस बरसणार आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसानं विश्रांती घेतली होती, पण मागच्या आठवड्यापासून म्हणजे 4 ते 5 दिवसापासून राज्यात चांगलाच पाऊस बरसत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा सर्वदूर पाऊस चांगलाच बरसत आहे. त्यातली त्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अशाच स्वरूपाचा पाऊस पुढील 2 ते 3 आठवडे राज्यात बरसणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यानंतरची बातमी आहे ती म्हणजेच एक अपघातासंदर्भात. समृद्धी महामार्गावर आज एक भीषण अपघात झाला. त्यामध्ये जवळपास 13 मजूर ठार झाले आहेत, तर 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्याजवळ तळेगावजवळ समृद्धी महामार्गावर आज एक अपघात झाला. मजुरांना घेऊन जाणारा डंपरचा हा अपघात आहे. या डंपरमध्ये 25 ते 30 मजूर मजुरीसाठी जात होते. हा डंपर लोखंडी साळ्याने भरलेला होता आणि त्यातच हा अपघात झाला असून या अपघातामध्ये जवळपास 13 मजूर ठार झाले असून 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जे मजूर जखमी झाले आहेत त्या मजुरांना जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तसेच हा अपघात एवढा भीषण होता की यामुळे अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यानंतरची बातमी आहे ती म्हणजेच एक दिलासादायक बातमी. देशामध्ये पुढील महिन्यामध्ये स्पुतनिक लाईट ही सिंगल डोस लस उपलब्ध होणार आहे. देशात लसीकरण एक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातच आता सध्या देशामध्ये 2 ते 3 लसीचे सध्या लसीकरण सुरू आहे. त्यातच आता अजून एका लसीची भर पडणार आहे ती म्हणजे स्पुतनिक लाईट लस. ही लस आता पुढच्या महिन्यामध्ये देशात उपलब्ध होणार आहे. या लसीचा डोस हा एकच डोस अपेक्षित आहे, म्हणजे एकच डोस घेणं गरजेचं आहे. या लसीचे तुम्हाला 2 डोस घेण्याची गरज नसून हा एकच डोस निर्णायक ठरणार आहे. तसेच ही लस म्हणजेच स्पुतनिक लसीचीच एक बनावटी लसची पहिली मात्रा आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांनी स्पुतनिक लाईटचा वापरासाठी औषध महासंचालनाकडे परवानगी मागितली आहे आणि स्पुतनिक लाईट या सिंगल डोस लसीची किंमत जवळपास ₹750 असणार असून ही पुढील महिन्यापासून भारतामध्ये उपलब्ध होणार आहे. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राजकीय स्वरूपाची आणि ती शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या संदर्भातील आहे. मी प्रबोधनकार वाचले, तसेच यशवंत चव्हाणही वाचले, असं राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या काही दिवसापूर्वी राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणजे राज ठाकरे म्हटले होते की राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीचं राजकारण सुरू झालं आहे. यावर शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत सांगितलं होतं की तुम्ही प्रबोधनकार ठाकरे वाचलेच का? नसेल वाचले तर वाचून पहा. त्यावर आज राज ठाकरे यांनी या गोष्टीला प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की मी प्रबोधनकार हे वाचले आहेत आणि यशवंतराव चव्हाण हे वाचले आहेत. यामुळे आता कुठे ना कुठे असे चित्र निर्माण झाले आहे की आता जातीपातीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राज्याची मान उंचावणारी. औरंगाबाद येथील 14 वर्षीय मुलीची नासासाठी निवड झाली असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. औरंगाबाद येथील रहिवासी असलेली 14 वर्षीय मुलीची नासासाठी पॅनलिस्ट आणि संशोधन म्हणून निवड झाली आहे. दिशा शिंदे असं या मुलीचं नाव असून या मुलीचं ब्लॅक होल और गोल्ड या विषयावर लेख लिहिला होता. या मुलीने ब्लॅक होल और गोल्ड या विषयावर एक लेख लिहिला होता. 3 वेळा प्रयत्न केल्यानंतर तिची नासामध्ये निवड झाली आहे. या संस्थेची फेलोशिपमध्ये तिची निवड झाली असून अत्यंत कमी वयात तिने हे यश संपादन केले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा लेट्सअप मराठीला. तसेच आमचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठी हे ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.